स्मार्ट अहमदनगर न्यूज। सोलापूर जिल्हा सावित्री महिला प्रतिष्ठान अध्यक्षपदी सौ दीपाली केशव पवार यांची नियुक्ती। सौ कांताताई पांढरे संस्थापक अध्यक्षा, सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, शिवसेना संपर्क प्रमुख, बारामती लोकसभा यांच्या आदेशाने सावित्री महिला प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ दीपाली केशव पवार यांना या पदावर नियुक्ती करण्यात आली। तसेच शरद पवार राजकर प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान, सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले। सौ दीपाली केशव पवार यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केले आहे। या कामाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये संत शिरोमणी सावता महाराज वंशज हभप रमेश महाराज वसेकर, हभप सावता महाराज वसेकर, हभप रविकांत महाराज वसेकर, वंशज मंडळी हभप प्रभू महाराज माळी, माश्री पोपटराव बोराटे, सरपंच नांदूर उमेश म्हेत्रे, सखाराम बोराटे, विकासराव टिळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सौ दीपाली केशव पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सौ दीपाली केशव पवार यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत असताना शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे, तसेच गोरगरीब अनाथ अपंग शालेय विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले। अशी माहिती शरदराव राजकर, सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी अशी माहिती दिली आहे। प्रतिनिधी राजू पाळेकर।